मित्रांनो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा व्हिडिओ राजकीय असला तरी तो व्यक्तिकेंद्रित आहे. भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीचा आहे. नरेंद्र मोदी यांनी राजकारणात पाऊल ठेवल्यापासून त्या आजतागायत त्यांची यशाची कमान ही चढती राहिलेली आहे. त्यांचा आलेख हा उंचावणारा आहे, खाली घसरणार नाही. लोकप्रियतेचा मुद्दा म्हटला तर तो ठीक आहे आणि ती कमी जास्त होत राहते. पण जे यश मिळणं म्हणतात आयुष्यात, ती यशाची कमान नेहमी उंच राहिलेली आहे. गेल्या काही वर्षाचा त्यांचा इतिहास बघता, विशेष करून ते पंतप्रधान झाल्यापासून त्यांची कामगिरी ही त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीमधली अत्युच्च राहिलेली आहे. त्यांचे काही निर्णय वादग्रस्त असू शकतात, त्यांच्या काही निर्णयामुळे वादळ उठलेलं असू शकतं, काही निर्णय हे चुकीचे असू शकतात, पण ते घेतलेले निर्णय त्यांचे स्वतःचे आहेत. ती त्यांची एक स्ट्रॅटेजी आहे. ते त्यांच्या बुद्धिमत्तेनं, त्यांच्या राजकीय कुवतीनं एखादा निर्णय घेत असतात. त्याच्यानुसार त्यांची वाटचाल सुरू असते. महत्त्वाचं म्हणजे आज नरेंद्र मोदी यांच्याविषयीचा व्हिडिओ करण्यामागे असं कुठलाही ऑकेजन नाही किंवा असा कुठलाही कार्यक्रम नाही किंवा असा नरेंद्र मोदी साहेबांचा आजचा वाढदिवससुद्धा नाही. तरीसुद्धा एक व्हिडिओ बनवण्याचा म्हणजे एक असा विषय पुढच्या काही वर्षात आपल्यासमोर येणार आहे. तो म्हणजे नरेंद्र मोदी यांचं सध्याचं असलेलं वय. मोदी साहेबांचं आताचं वय आहे, रनिंग वय जे आहे ते 74 आहे. गेल्याच वर्षी म्हणजे लोकसभा निवडणुका ज्या झाल्या त्याला अजूनही वर्ष व्हायचं आहे. जेव्हा ही लोकसभा विसर्जित होईल, संपुष्टात येईल, त्यावेळी नरेंद्र मोदी साहेबांचं वय हे 79 असेल, म्हणजे जवळपास 80च्या आसपास. त्यांचा शरीरयष्टी पाहिली किंवा त्यांचा काम करण्याचा स्पीड पाहिला तर तो नक्कीच तरुणांनासुद्धा लाजवेल असा आहे. पण वयोमानाचा विचार केला तर वय त्यांचं पुढच्या निवडणुकीच्या वेळी 80पर्यंत जाण्याची शक्यता आहे, नाही जाईल. तर ते पाहता ते 80व्या वर्षी राजकीय निवृत्ती घेणार का, असा एक प्रश्न काही जणांच्या मनात डोकावत आहे. त्याला कारण म्हणजे त्यांचं असलेलं वय. त्यांनी योग साधना म्हणा किंवा व्यायाम प्रकारात त्यांना खास रुची असल्यामुळे त्यांनी त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर किंवा त्यांच्या शरीरयष्टीकडे पाहिल्यावर त्यांचं वय एवढं असेल असं वाटत नक्कीच नाही. पण तरीसुद्धा ते वय आहे हे मान्य करायला लागेल. हा सर्व विचार करता नरेंद्र मोदी हे स्वतः बाबतीत निर्णय काय घेणार, याकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष असेल. ज्यावेळी पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये, केंद्रामध्ये त्यांचं सरकार स्थापन झालं, BJPचे सरकार जेव्हा स्थापन झालं, त्यावेळी ती नरेंद्र मोदी लाट होती असं विरोधकांकडून म्हटलं गेलं. पुढच्या निवडणुकीत थोड्याफार फरकाने कमी झालेल्या असतील जागा त्यांच्या, तरीसुद्धा ते पूर्ण बहुमतावर निवडून आले. तिसऱ्या टर्ममध्ये ते 400 पार, अब की बार 400 पारचा नारा त्यांनी दिला, पण त्यांना बऱ्यापैकी प्रमाणात अपयश पचवावं लागलं. नंतर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या जोरावर ते पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा विराजमान झाले. हे सर्व त्यांची पंतप्रधान पदानंतरची वाटचाल पाहता त्यांचं जे हे आहे, मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की त्यांचं यश हे दैदिप्यमान राहिलेलं आहे. ते नेहमी पुढची वाट धरणारं त्यांचं यश आहे. ते कधी मागे वळून त्यांनी कुठल्याही वेळी पाहिलं नाही किंवा अमुक एखादा निर्णय घेताना त्याचे परिणाम काय होतील याचा त्यांनी विचार केला नाही. ते धाडसी निर्णय घेत राहिले. म्हणजे तुम्ही नरेंद्र मोदी यांचं हे पंतप्रधानपदी येण्यापूर्वी तुम्हाला असं वाटलंही नव्हतं की काश्मीरमध्ये 370 कलम हटेल, असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. किंवा अयोध्येत श्रीरामाचं मंदिर होईल असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. भीती अशी होती की हा निर्णय जर घेतला गेला तर देशात त्याचे परिणाम काय होतील, चांगले असेल की वाईट असो, त्याचे परिणाम काय होतील याबाबत प्रत्येक भारतीयाच्या मनात किंतु परंतु होतं. पण नरेंद्र मोदींनी हे निर्णय घेऊन दाखवले आणि ते यशस्वी करून दाखवले. आता त्याच्यामध्येही काही, मी मगाशीच म्हटलं, त्याच्यामध्ये काही तांत्रिक चुका झाल्या, काही त्यांनी जी कामं केलीत, विकास कामं असतील किंवा काय, त्याच्यात
थोड्याफार चुका झाल्या, नाही असं नाही. पण त्याचं खापर फक्त एकट्या पंतप्रधानाच्या माथ्यावर फोडणं हेही चुकीचं आहे. कारण पंतप्रधान हा सगळी खाती सांभाळू शकत नाही, हे हे वास्तव आहे. पंतप्रधान असो की राज्याचा मुख्यमंत्री असो, त्याच्यासाठीच वेगवेगळी खाती मंत्रालय आपण पाडलेली असतात. तर त्या मंत्र्याची जबाबदारी पहिली असते आणि नंतर पंतप्रधानाची जबाबदारी असते. तर ह्या जर 2-4 गोष्टी सोडल्या, त्यांच्या विकास कामांचा दर्जा असेल किंवा काय, धाडसी निर्णय घेण्याच्या बाबतीत पंतप्रधानांचा, नरेंद्र मोदींचा हात नक्कीच उजवा आहे असं म्हणायला लागेल. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोदींनी जे निर्णय ज्यावेळी घ्यायला हवे होते ते त्या वेळी घेतले. मगाशीच मी म्हटलं, ते घेताना त्याचा वाईट चांगला परिणामाची त्यांनी तमा बाळगली नाही. त्यामुळे धाडसी निर्णय घेण्यात ते आतापर्यंतचे उजवे पंतप्रधान ठरलेले आहेत हे नक्की. परंतु मित्रहो, सध्या त्यांच्या तब्येतीची म्हणण्यापेक्षा त्यांच्या वयोमानाची चर्चा भारतीय राजकारणामध्ये हळूहळू का होईना, धक्क्या आवाजात का होईना पण होते आहे. तो पुढच्या निवडणुकीत भलेही ते प्रचारक म्हणून राहतील किंवा आणि ते एक आधारस्तंभ म्हणून नक्की राहतील, दिशादर्शक म्हणून राहतील भारतीय जनता पक्षासाठी. पण ते निवडणूक लढवणार नाहीत असा बऱ्याच राजकीय तज्ज्ञांचा, विशेष करून विरोधी पक्षातील राजकीय तज्ज्ञांचा होरा आहे. तर काही असो मित्रहो, नरेंद्र मोदींना एक सवय आहे, ते मगाशीच म्हटलं, धाडसी निर्णय घेण्याची. तशी दुसरी एक त्यांची सवय आहे की त्यांच्यासारखा जाणता नेता आपल्या देशाला लाभलेला आहे. तर असं मला एका राजकीय तज्ज्ञाशी बोलताना मला असं जाणवलं आणि त्याने खूप छान नरेंद्र मोदी साहेबांचं वर्णन केलं की नरेंद्र मोदींना ज्या वेळी करायचं असतं ते त्या वेळी करतात. ती वेळ बघून अचूक टायमिंग साधत तो निर्णय घेतात. निवृत्तीचा त्यांचा निर्णयसुद्धा असाच एक अचूक टायमिंग साधण्यावर असेल. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदापासून असो किंवा RSSपासून त्यांची वाटचाल झालेली आहे. RSSपासून झालेली त्यांची वाटचाल त्यांना गुजरातचा आमदार करून गेले, नंतर गुजरातचा मुख्यमंत्री आणि गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर थेट देशाचा पंतप्रधान. ही त्यांची संपूर्ण जर कारकीर्द पाहिली तर असं लक्षात येईल की मोदी साहेबांची जी ही असेल, निवृत्ती असेल, रिटायरिंग जी गोष्ट असेल, ते सुद्धा ती खास केल्याशिवाय राहणार नाहीत. ज्यावेळी ते अत्युच्च शिखरावर असतील, देशाच्या अत्युच्च शिखरावर म्हणण्यापेक्षा देशाच्या अत्युच्च लोकप्रियतेवर जेव्हा ते असतील, तेव्हाच ते निवृत्ती घेणं पसंत करतील. असं मला त्यामध्ये एका राजकीय नेत्याशी म्हणण्यापेक्षा राजकीय तज्ज्ञाशी बोलताना मला जाणवलं. त्याने सांगितलं की त्यांचा ही खूप कल्पना मला आवडली आणि त्याने पटवून दिलं की ते कसं त्याने आजपर्यंतचे निर्णय जे घेतले गेले ते पाहता आणि त्यांचा एक असा स्वभाव आहे की ते निर्णय घेताना त्याची म्हणजे तमा नाही बाळगत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं, गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर जेव्हा ते होते, तेव्हा भारतीय जनता पक्षाला असं वाटत होतं की नेता कोण हवा? आपल्याला सत्ता आणायची असेल तर नेता चांगला पाहिजे. त्यावेळी नरेंद्र मोदी यांची इमेज काय देशभर अशी नव्हती की ते उत्तम वक्ता आहेत वगैरे, वगैरे. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगायचं म्हणजे एक पाटीदार भुवन समाजाचा रत्नागिरीमध्ये कार्यक्रम झाला होता. त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी आले होते त्या कार्यक्रमाला. तर पाटीदार समाजापलीकडे रत्नागिरीत कोणाचीही गर्दी दिसली नाही. तर असा माणूस एक स्टार प्रचारक म्हणून भाजपने उजेडात आणला, संघानं उजेडात आणला आणि तो असा स्टार बनला, नुसता स्टार बनला नाही तर तो देशातली जी लोकं आहेत त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा ठरला. तर त्यांना असं वाटतं की त्यावेळी त्यांनी तमा केली नाही की आपण फक्त मुख्यमंत्री आहोत, आपण देशाच्या राजकारणात म्हणजे अजून साधून खासदारसुद्धा नाही आहोत. तर हे देशाच्या राजकारणात जाऊन थेट पंतप्रधान होणार हे कसं शक्य आहे आपल्याला? त्यांनी लगेचच प्रचारक पदाची सूत्रं हाती घेतली. त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांना हात घातला प्रचारामधून. वेगवेगळ्या प्रकारे जाहिराती अशा केल्या की ज्या लोकांपर्यंत पोहोचतील, लोकांच्या मनात उतरतील. अशा जाहिराती त्यांनी केल्या आणि त्याच्यातून भारतीय जनता पक्षाला स्पष्ट असं बहुमत त्यांनी मिळवून दिलं. मित्रहो, कसं असतं, तुम्ही क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर का पाहिलात की जेव्हाही देव मानत होते, सचिनला एक क्रिकेटमधला देव मानत होते, त्याचवेळी त्यांनी स्वतःची निवृत्ती घोषित केली. त्या निवृत्तीला एक अर्थ राहतो, त्या निवृत्तीला एक मिनिंग राहतो, त्या निवृत्तीला एक लोकांना चटका लावतो की ह्यांची निवृत्ती एवढ्यात व्हायला नाही पाहिजे. तसंच नरेंद्र मोदी हा निर्णय घेतील असं सध्याचं जे राजकीय तज्ज्ञ आहे त्यांचं मत आहे. मित्रहो,
नरेंद्र मोदी त्यांच्या निवृत्तीचा निर्णय घेवोत किंवा न घेवोत त्यांच्या हातून भारतीय देशाची राजकीय जी ही आहे आपल्याला त्याला वेसण आहे ती त्यांच्या ताब्यात आणि पुढचे अनेक वर्ष राहो. त्यांच्या हातून देशसेवा घडो. देशात जे काही गढूळ वातावरण आहे ते गढूळ वातावरण स्वच्छ करण्यासाठी जे धाडसी निर्णय घेण्याची आवश्यकता असते ती तुम्ही आता बघितलात तर नरेंद्र मोदी यांच्या पलीकडं धाडसी निर्णय घेण्याची क्षमता अजून तरी कोणामध्ये आहे असं वाटत नाही. जो तो मतं मिळवण्याच्या दृष्टीनं जे काही करता येईल ते करण्याचा तो प्रयत्न करतो. मग समाज प्रवाहाच्या विरोधात पोहायचं म्हटलं तर कोणीही त्याच्यासाठी तयार होत नाही. तर निदान नरेंद्र मोदी भलेही तो चुकीचा निर्णय असो की मी मगाशीच म्हटलं चुकीचा की बरोबर हा नंतरचा विषय. पण ते धाडसी निर्णय घेऊ शकतात. त्यांच्यात तेवढी ॲबिलिटी आहे, त्यांच्यात तेवढं कसब आहे, ताकद आहे. तर असा ताकदवान नेता भारतीय राजकारणाला, भारत देशाला आणखी पुढचे खूप वर्ष राहावं ह्या सदिच्छा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओच्या खाली नक्की कॉमेंट्स करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन कोऱ्या व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.